तर कर्माची फळं कृष्णालाही भोगावी लागली होती. कृष्णाच्या मृत्यूचा रामायणाशी काय संबंध होता? तर शक्ती माणसाला महान बनवत नाही, ती फक्त त्याला इतरांपेक्षा वर उभं करते. आणि वर उभं राहिल्यावरती खाली दिसणारे सगळेच त्याला लहान वाटू लागतात. इथेच माणूस चुकतो. कारण तो उंचीला श्रेष्ठत्व समजतो आणि वाली हाच तो क्षण जगत होता. त्याला वाटत होतं की तो अजय आहे, पण अजय असणं ही ताकद नसते, ती एक प्रकारची आंधळेपणाची अवस्था असते. कारण जेव्हा माणसाला वाटतं की तो कधीच हरू शकत नाही, तेव्हा तो शिकणं थांबवतो आणि जो शिकणं थांबवतो, तो आधीच हरलेला असतो. फक्त त्याला ते कळलेलं नसतं. वालीने अनेक पर्वत उचलले, अनेक राक्षसांचा पराभव केला. पण स्वतःच्या मनातल्या संशयावरती तो कधीच विजय मिळवू शकला नाही. कारण बाहेरचं युद्ध शक्तीने जिंकता येतं, पण आतलं युद्ध प्रामाणिकपणाने जिंकावं लागतं आणि तिथेच तो कमी पडला. सुग्रीव त्याचा भाऊ होता, पण नातं टिकवण्यासाठी शक्ती लागत नाही, विश्वास लागतो. आणि विश्वास एकदा तुटला की नातं वाचवण्यासाठी हजार ताकदीही अपुऱ्या पडतात. सुग्रीवाने भीतीतून एक चूक केली आणि वालीने अहंकारातून शिक्षा दिली. त्यामुळे दोघेही कुठेतरी हारले. कारण भीती, अहंकार या दोन्ही गोष्टी सत्याला वाकवतात. पण फरक एवढाच होता की भीती पळते आणि अहंकार पाठलाग करतो. म्हणूनच वाली थांबला नाही. त्याने राज्य घेतलं कारण त्याला वाटत होतं की तो योग्य आहे. त्याने भावाला हद्दपार केलं कारण त्याला वाटत होतं की तो न्याय करतोय. त्याने त्याची पत्नीही घेतली कारण त्याला वाटत होतं की त्याचा त्यावरती हक्क आहे. आणि इथेच माणूस सर्वात मोठी चूक करतो. तो स्वतःच्या चुकीला हक्क असं नाव देतो. आणि जेव्हा चुकीला हक्काचं नाव दिलं जातं, तेव्हा विनाश निश्चित होतो. कारण मग थांबवण्यासाठी कोणीतरी येणारच. आणि तेव्हा भगवान राम येतात. आणि राम इथे फक्त देव नाहीयेत, तर परिस्थितीचा परिणाम आहे. तो त्या प्रत्येक अन्यायाचं उत्तर आहे, जो खूप काळ साचत राहतो आणि तेव्हा परिणाम येतो, तेव्हा नियम पाहत नाही. तो फक्त समतोल साधतो. म्हणून भगवान राम समोरून युद्ध करत नाहीत. तो झाडामागून बाण मारतात. आणि इथेच गोष्ट मनाला टोचते. कारण प्रश्न उभा राहतो, की जर तू योग्य असशील, तर तुला लपून का मारावं लागतं? हा प्रश्न वाली विचारतो. पण खरं तर हा प्रश्न प्रत्येक माणूस स्वतःला विचारायला घाबरतो. कारण आपण सगळे कधी ना कधी आपल्या सोयीसाठी नियम वाकवतो आणि स्वतःला समजवतो, की हे योग्य आहे. भगवान राम सांगतात, की वालीने अधर्म केला होता, म्हणून त्याला मारणं योग्य होतं. पण पद्धत चुकीची असली, की मन पूर्णपणे ते स्वीकारत नाही आणि म्हणूनच वाली मरणानंतरही जिवंत राहतो. कारण त्याचे प्रश्न जिवंत राहतात. तो म्हणतो, की जर मला सांगितलं असतं, तर मी तुझ्यासाठी सर्व काही स्वतःहून केलं असतं. आणि इथे मग एक मोठं सत्य उघड होतं, की अनेक युद्ध प्रत्यक्ष लढली जात नाहीत. ती गैरसमजामुळे निर्माण होतात, अहंकारामुळे वाढतात आणि संवादाच्या अभावामुळे संपत नाहीत. म्हणून भगवान राम म्हणून ज्याने वालीला झाडामागून मारलं होतं, तोच पुढे कृष्ण म्हणून जन्म घेतो आणि ज्याच्यावरती अन्याय झाला, तोच कृष्णाच्या अंतिम क्षणी जरा नावाचा शिकारी बनून परत येतो. ही कथा सोडाची नाहीये, तर ही समतोलाची आहे. कारण नियती कधीच पक्ष घेत नाही. ती फक्त हिशोब पूर्ण करत असते. वाली अन्यायी होता हे खरं होतं, पण त्याच्यावरती अन्याय झाला होता हेही तितकंच खरं आहे. आणि हीच अवस्था अस्वस्थ करणारी ती जागा आहे. जिथे सत्य 2 भागात उभं राहतं, तिथे एक बाजू सांगते, की रामाने अधर्म संपवला आणि दुसरी बाजू विचारते, की पद्धत योग्य होती का? म्हणून तो प्रश्न संपला नाहीये. तो काळाबरोबर पुढे गेला आणि श्रीकृष्णाच्या आयुष्यात उत्तर बनून उभा राहिला. हा प्रश्न खटकतो कारण राम योग्य होता, पण त्याची पद्धत मनाला पटत नव्हती. वाली चुकीचा होता, पण त्याचा शेवट सरळ वाटत नव्हता. जेव्हा योग्य आणि अयोग्य दोन्ही एकत्र मिसळतात, तेव्हा मन गोंधळतं. रामाने अधर्म थांबवला, पण लपून मारणं प्रश्न निर्माण करतं. माणूस फक्त परिणामावरती नाही, तर मार्गावरती न्याय करतो. वाली पूर्णपणे वाईट नव्हता, म्हणून त्याच्यावरची शिक्षा टोचते. हा प्रसंग आपल्यालाच आरसा दाखवतो, की कारण आपणही नियम वाकवतो. आपण स्वतःसाठी केले तर योग्य, दुसऱ्याने केलं तर चुकीचं वाटतं. म्हणून हा प्रश्न संपत नाही. तो प्रत्येक काळात पुन्हा उभा राहतो. कारण इथे उत्तर नाहीये, फक्त अस्वस्थ करणारं सत्य आहे. शेवटी जे घडतं ते केवळ न्याय नसतो, तो एक परिणाम असतो आणि नंतर लोक त्याला धर्माचं नाव देतात. कारण जिंकणाऱ्याला अर्थ लावण्याचा अधिकार असतो,
पण सत्य तिथेच उभं असतं, शांत आणि कठोर, की दोघेही कुठेतरी चुकले होते. आणि हेच मनातलं महाभारत आहे. जिथे तू कोणाच्याही बाजूने उभा राहू शकतोस, तिथे मन पूर्णपणे कोणालाच योग्य म्हणू शकत नाहीस. कारण प्रत्येक निर्णयात थोडासा स्वार्थ असतो. प्रत्येक न्यायात थोडासा अन्याय मिसळलेला असतो आणि शेवटी प्रश्न एकच उरतो, तू खरंच जिंकलास का? की फक्त हारायला उशीर झाला? वाली हरला तेव्हा सगळ्यांना दिसलं, पण राम जिंकला तेव्हा त्याच्या आत काय तुटलं हे कुणालाच दिसलं नव्हतं. आणि कदाचित तेच सर्वात मोठं सत्य आहे, की काही विजय आवाज करत नाहीत. ते फक्त आत खोलवर काहीतरी कायमचं बदलून टाकतात. आणि दुसरीकडे वालीचा तो प्रश्न जिवंत राहिला, कारण तो पूर्ण झाला नव्हता आणि कृष्णाच्या शेवटाने तो शांत झाला. कारण जेव्हा माणूस स्वतः त्या जागी उभा राहतो, त्याला कळतं, की न्याय फक्त बरोबर असण्यात नसतो, तर योग्य पद्धतही असतो. आणि जेव्हा दोन्हीही एकत्र येतात, तेव्हा समतोल पूर्णपणे होतो. म्हणून ही कथा कुणालाही दोष देत नाही. ती फक्त दाखवते, की प्रत्येक कृतीचा प्रतिसाद असतो. पण तो सूड म्हणून नाही, तर समज म्हणून परत येतो. आणि शेवटी प्रश्न उरत नाहीत, कारण उत्तर अनुभव म्हणून जगलं जातं. कृष्णाला जराचा बाण लागतो तेव्हा तो विरोध करत नाही. कारण त्याला माहिती असतं, की हा शेवट नाहीये, हा एक समतोल आहे. रामाने जे केलं त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. पण कृष्णाने त्याचं उत्तर जगून दाखवलं. कारण काही गोष्टी शब्दांनी संपत नाहीत, त्या अनुभवानेच पूर्ण होतात. म्हणूनच इथे नियती अन्याय करत नाही, ती फक्त अपूर्ण राहिलेला अनुभव पूर्ण करते. धन्यवाद.